नमस्कार. आज आपण बेरीज करण्याची एक अशी पद्धत बघणार आहोत जी बघून वाटेल की अरे वाह, इतकं सोपं होतं हे. चला तर मग सुरू करूया. अच्छा, कधी असा होता का की मोठे आकडे दिसले की त्यांची बेरीज करणं थोडं अवघड वाटतं? म्हणजे मनातल्या मनात हिशोब करताना थोडा गोंधळ उडतो, नाही का? आपण जी शाळेत पद्धत शिकलो ती हातच्याची पद्धत चांगली आहे, पण खरं सांगायचं तर त्यात गोंधळायला खूप वाव असतो. हातचा कुठे घ्यायचा, तो कुठे मिळवायचा, या सगळ्या गडबडीत वेळ तर जातोच, पण चुका होण्याची शक्यताही वाढते. पण थांबा, काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण आज आपण एक अशी नवीन आणि एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत जी बेरीज करणं अगदी अगदी सोपं करून टाकेल. चला बघूया तरी काय आहे ही पद्धत. जुन्या आणि ह्या नव्या पद्धतीतला फरक बघा. एकीकडे आपली पारंपरिक पद्धत जी वेळखाऊ आहे, गोंधळात टाकते आणि जिथे चुका होऊ शकतात, आणि दुसरीकडे ही सोपी पद्धत जी एकदम जलद आहे, स्पष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचूक आहे. बरं, तर ही जादूची पद्धत आहे तरी कशी? अहो, फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. हो, फक्त 3 स्टेप्स आणि उत्तर आपल्या समोर असेल, अगदी चुटकीसरशी. बघा किती सोपं आहे हे. सगळ्यात आधी स्टेप 1, फक्त दशक एकत्र करायचे म्हणजे टेन्स. त्यानंतर स्टेप 2, आता जे सुट्टे अंक उरलेत म्हणजे युनिट्स ते एकत्र करायचेत. आणि मग शेवटची तिसरी स्टेप, दोन्ही उत्तरं फक्त एकत्र करायची. झालं, इतकंच. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची. पहिल्यांदा दशक, मग सुट्टे. बस, हेच सूत्र आहे. हे जर लक्षात राहिलं ना, तर बेरीज कधीच चुकणं शक्य नाही. बरं, नुसतं बोलून काय होणार? चला, आता हे प्रत्यक्षात करून बघूया. एक उदाहरण घेऊ म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. तर प्रश्न आहे, 57 अधिक 35 किती होतात? पारंपरिक पद्धतीने करायला थोडा विचार करावा लागेल. पण चला बघूया आपल्या नवीन पद्धतीने हे किती पटकन होत आहे. ओके, तर आपलं सूत्र काय सांगतं? पहिल्यांदा दशक. मग चला, 57 मधले दशक म्हणजे 50 आणि 35 मधले दशक म्हणजे 30. आधी फक्त यांची बेरीज करूया. 50 अधिक 30. अरे वाह, हे तर तोंडीच झालं की. उत्तर आलं 80. पाहिलं किती सोपं आहे. आपला पहिला टप्पा तर लगेच पूर्ण झाला. चला, आता वळूया दुसऱ्या पायरीकडे. आपलं सूत्र काय होतं? पहिल्यांदा दशक, मग सुट्टे. दशक तर झाले, आता सुट्ट्यांची पाळी म्हणजे 7 आणि 5. आणि 7 अधिक 5 किती होतात? बरोबर 12. हा हिशोब पण एकदम सोपा आहे. बघा, आपला दुसरा टप्पा पण किती सहज पूर्ण झाला. आता आली शेवटची आणि सगळ्यात सोपी पायरी. आपल्याला जी 2 उत्तरे मिळाली आहेत ना, ती फक्त एकत्र करायची आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यातले 80 आणि दुसऱ्या टप्प्यातले 12. 80 अधिक 12, उत्तर आलं 92. अरे वा, हे करणं किती सोपं आहे नाही का? तर 57 अधिक 35चं आपलं फायनल उत्तर आहे 92. आणि हे उत्तर किती पटकन आणि किती आत्मविश्वासाने आले हे महत्वाचं आहे. ही पद्धत खरंच खूप कामाची आहे. तर मग आता बेरीज करणं अवघड वाटेल का? अजिबात नाही. उलट आता बेरीज करणं हे एक सोपं काम वाटायला लागेल. या पद्धतीचे फायदे काय काय आहेत? एक तर आकडेमोड एकदम फास्ट होते. दुसरं म्हणजे चुका होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशीच होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे गणितामधला आत्मविश्वास वाढतो आणि तोंडी गणित करणं एकदम सोपं होऊन जातं. म्हणजे असं समजा की आता गणिताची एक नवीन सुपर पॉवर आपल्या हातात आली आहे. आता कितीही मोठी बेरीज असो, ती सहज आणि पटकन करता येईल. आणि जाता जाता एक प्रश्न, बेरजेसाठी आपण जी ही दशक आणि सुट्टे वेगळे करण्याची पद्धत वापरली, तीच पद्धत वजाबाकीसाठी सुद्धा वापरता येईल का? जरा विचार करून बघा. आणि हो, नक्की ट्राय करून बघा.